तर हे गायच कशा तुम्ही सगळे लोक आपले चांगले असायला चांगलेच राहा. तर आज मी चाललेलो आहे वेदांच्या गावाला म्हणजेच की वडगाववाडीला. तर चला. तर गायज आम्ही मस्त इथं फोटो वगैरे घेतले, बॅकग्राऊंड बघू शकता मस्त आहे. तर आता चला सरळ जाऊया. आता आम्ही आलेलो आहे मंदिरात देवीच्या. बघा तर गाईज आता चाललेलो आहे वेदांच्या शेतात. बघा म्हणजे जातो आता. हे बघा गाईज रस्ता. आता यातून जायचं आहे आम्हाला तिकडे पुढं. तर चला गाईज जाऊया आता. विहीर बघा गाईज आणि पाणी पण बघा किती मोठं आहे. तर हे जुन्या काळातला कोठा वगैरे जे की तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल. हे बघा गाईज या वेदांना कुठं आणलेलं झाडा झुडात काही पत्ता नाही. गाईज इतकं घुमून आलो आणि इथं येऊन बघा पुढे जायचा रस्ता पाणी. आता काय करावं ह्या वेदांतला. आता आम्ही चाललेलो परत वापस काठी काठी. चला आहे तर चला आता वापस वेदांतला पण लागले. आता चाललेलो भावांनो दुसऱ्या रस्त्यानं. आणि चला बरं कुठून बी चाललो, फक्त चलायचं काम करायचं. वेदांच्या मागं काटे लागायला इकडून तिकडून. तर गाईज आम्ही आलेलो इथं शेतामध्ये आणि इकडं आल्यावर रस्ताच माहीत नाही. तर काय करावं आपल्या वेदांत भाऊला बोलावर का. आता पण सरळ जातो म्हणजे की आता बरोबरच वाटते. तर चला बघू. तर फायनली गाईज आम्ही आलेलो आहे बरोबर वेदांच्या मागं आणि वेदांना आपल्याला आणलेलं आहे विहिरीजवळ. तर चला आता पाहूया. पवायचं वेदांत मार डुबकी. विहिरीचं पाणी बघा गाईज बाहेर आलेलं आहे खालून आतमधून. बाय द वे ही विहीर आहे आणि पाणी इकडनं आले बघा. पहा गाईज किती खोल आहे. बाप गाईज आम्ही घेतलेली आहे काडी. आता चेक करू आपण. बाप बघा गाईज किती खोल आहे. तर म्हणजे विहिरीतून आलेलं पाणी आहे बाहेर बघा. तुमच्याकडे याच्यापेक्षा मोठी काडी असती तर ती पण पूर्ण गेली असती. ही तर पूर्ण चालली. हे बघा गाईज किती सुंदर आहे. म्हणजे इतकं सुंदर तर अजून पण बघितलेलं नाही. हे इतकुशा झाडाला केळ बघा आणि इकडं आत बघा. वाव तर गाईज हे पायऱ्या बघा कशा आहेत. आता आम्ही जातो वर वेदांच्या इकडे. फायनली गाईज आलेलो आहे वर आणि बघू शकता किती मस्त इथं काय म्हणतात वेदांत याला आदिले मोकळं होतं वाडा वाडा बघू शकता किती मस्त आहे. लुक वगैरे पूर्ण जुन्या काळातलं आहे गाईज. आणि हे बघा इथून पूर्ण दृश्य दिसते म्हणजे की बंद गाव दिसते इथून. रस्ता पण बघा गाईज किती मस्त आहे. आणि हे ते तिथं वावर जे की आम्ही आलो. तर गाईज आता आम्ही चपलीच्या दुकानात वेदांतला चप्पल घ्यायची होती त्यामुळे. तर गाईज आपल्या आप्पानं चप्पल दिलेली आहे बघा. गाईज आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडलेला असेल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. सबस्क्राईब वगैरे करून घ्या. बाय.